काय म्हणून बोलवलं असेल? नकोच थांबाय, जावंच माघारी. ताईसाहेब, तुम्ही मला बोलवलं होतं. हो, यात दरवाजा लावून घ्या जरा. तुम्ही आम्हाला फोन का केला होता? चुकून, म्हणजे तसं माझ्या डोक्यात काय नव्हतं. मी उगाच बोलले, म्हणजे तशी चूक झाली. शीतल, हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. आम्ही काय विचारले? आम्ही विचारलं तुम्ही फोन का केला होता, त्याचं उत्तर द्या ना. ताईसाहेब, आम्हाला घरात सगळ्यांना असं वाटत होतं की भैया आणि जयश्रींचा संसार सुखाचा व्हावा. जयश्री आणि भैयांचं लग्न ठरलं होतं तेव्हा सगळेजण लई खुश झालते. कारण जयश्रींचं आधीचं लग्न. आम्हाला माहिती आहे ते. म्हणूनच सगळे लई आनंदात होते. तुम्हाला सांगते, मामा आणि मामींना तर लईच बरं वाटलं होतं बघा. हो, पण लग्नात ऐनवेळी काहीतरी वेगळंच घडलं. आईसाहेब लई चिडल्या आणि त्यांनी भैयासाहेबांना घराबाहेर काढलं. तेव्हापासून भैयासाहेब आमच्याकडे राहतात. जयश्री खचून जाऊ नयेत म्हणून तेव्हा आम्ही काय बोललो नाही. आम्ही दुसऱ्याच दिवशी इथं आलतो बंगल्यावर आईसाहेबांची समजूत काढाय, पण त्या निघून गेल्या होत्या एक चिठ्ठी ठेवून. आणि त्या चिठ्ठीत असं लिहिलं की त्या तुमच्याकडे गेल्यात. आमच्याकडं? आई साहेब आमच्याकडे नव्हत्या आल्या. पण मग कुठं गेलत्या? तेच आम्हाला पण कळत नाहीये. आता तर आम्हाला असं वाटतंय की ती चिठ्ठी सुद्धा आई साहेबांनी नाही, दुसऱ्याच कोणीतरी लिहिली असणार. म्हणजे? शीतल, एवढा आडून आडून बोलायची काहीच गरज नाहीये. आम्ही भैया साहेबांबद्दल बोलतोय. आमचे धाकटे बंधू आहेत ते. त्यांना आम्ही चांगलंच ओळखतो. एकदा का एखादी गोष्ट त्यांच्या मनात राहिली की त्याच्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि वाटेल तसं वागू शकतात. लहानपणापासूनच त्यांना हव्या त्या गोष्टी त्यांच्या हातात मिळाल्या. तेच सगळं भोगतोय आम्ही आता पण. ताईसाहेब, तुम्हाला तर आमच्या लग्नाबद्दल माहित असेल. खरं तर त्याच्यामुळे मला बी लई त्रास सहन करायला लागला होता. आणि खरं तर त्यांनी. घरी काय? काय नाही. शीतल, तुम्ही बिंदास बोला. जे काही आहे ना ते खरं खरं सांगा आम्हाला. ताईसाहेब, घरात त्यांनी मुद्दाम मला त्रास द्यायला सुरुवात केली. पण जयश्रींचा संसार मोडू नये म्हणून मी तेव्हा कुणालाच काय बोलले नाही. उलट त्या दोघांनी घराबाहेर पडावं, त्या दोघांचा संसार परत सुरू व्हावा म्हणून मी आणि मामींनी लई प्रयत्न केलते. पण सगळं उलटच झालं. अजिंक्यने लई सुनवलं मला आणि म्हणून मला त्यांना परत घरी घेऊन यावं लागलं. पण ताईसाहेब, खोटं नाही सांगत, भैयांनी स्वतः मला गाठून सांगितलं की त्यांनी मुद्दाम मला त्रास दिलता ते. आम्हाला तर वाटतंय की आई साहेबांना त्यांचं हे वागणं माहिती असावं, म्हणूनच त्यांनी जयश्रीच्या आणि भैया साहेबांच्या लग्नाला विरोध केला असणार. मला तर आता काय बी कळना झालंय. ते आपण शोधून काढूया. शीतल, आम्हाला तुमच्याकडून एक शब्द हवा. माझ्याकडून? काय? आपल्या दोघींमध्ये आता जे काही बोलणं झालंय ते कोणालाही कळता कामा नये.
अगदी तुमच्या मिस्टरांना सुद्धा. अहो पण ताईसाहेब, मी ह्यांच्यापासून काही लपवत नाही. पण तुम्हाला आमच्यासाठी एवढं करावं लागेल. आम्हाला वचन द्या. दिलं वचन. आता ऐका, आम्ही मनाशी पक्क ठरवले, जोवर भैयासाहेब नीट वागत नाहीत आणि आई साहेबांना आणि जयश्रींना नीट वागवत नाहीत, तोपर्यंत आम्ही या घरातून कुठेही जाणार नाही. पण हे सगळं आम्ही एकट्या नाही करू शकणार. आम्हाला तुमची मदत लागेल. हो पण ताईसाहेब, त्यांचा तर आधीपासून माझ्यावर राग आहे. तुम्ही काळजी करू नका, यातलं काहीही त्यांना कळणार नाही. मग तर झालं. ह्यानं जयश्रींचं भलं होणार असेल तर मी काय बी करायला तयार आहे. जयश्रीचं सगळं चांगलं झालं आता. होय होय. आता पुढे काय? अहो पुढं आपण नातवंड खेळवायची, दुसरं काय. चला आता निघायला पाहिजे. नाही अहो थांबा की, म्हणजे काय संघ संघच निघू आपण. शीतल आली की जाऊयात. तसं आम्ही पण निघणारच की लगेच. मग तोवर आम्ही आई साहेबांना भेटून घेतो. बर. चला. कार्यक्रम एकदम छान झाला बरं का. आपल्या कुटुंबात परिस्थितीमुळं समज गैरसमज लई झाले, पण आता मागलं सगळं झालं गेलं विसरून जाऊयात आपण. आता मागचं कशाला काढत बसायचं? आम्ही पण मागचं काही मनात ठेवणारी माणसं नाही आहोत. आणि शीतल मुलगी म्हणून आवडतेच आम्हाला. हे ऐकून लय बरं वाटलं बघा. हो प्रेसिडेंट, हे हमसाचं ते डिफिकल्ट जाणार बरं का आपल्याला. बघा आता तुम्हीच, तुमच्याच घरात चाललंय सगळं. बघतो आम्हीच, काढतो काहीतरी सोल्युशन. बघा काय होतंय का तुमच्याकडनं, नाहीतर आपण नुसती पूजाच करत बसतो. आई साहेब, तुम्हाला सांगते बघा, अख्ख्या पंचकृषीत असली पूजा झाली नसल. अहो बायका तर लय जेवणाचं कौतिक करत होत्या. आणि काय हो, तुमच्या मित्रांना आवडलं का नाही जेवण? आवडलं म्हणून काय विचारती, आवडलंच की. आणि पूजा पण व्यवस्थित झाली म्हणली. आणि मग सांगायचं का, हे असं असतंय बघा तुमचं. आता एवढी जंगी पूजा झाली तर संसार बी तसाच जोरात होऊन दे, म्हणजे मिळवलं बघा. काय आई साहेब? आणि आई साहेब, माझ्या जयश्रीला मी सगळं शिकवलंय बर का. सून म्हणून कुठं बी कमी पडणार नाही ती. काय हो भैया? हा करेक्ट आहे बघा. आणि आई साहेब तुम्हाला सांगती, तुम्हाला कधी बी काय बी वाटलं का नाही, बिनधास्त मला फोन करा. अहो म्हणजे कसं, आता ताई साहेब गेल्यावर तुम्हाला लय एकटं एकटं वाटेल ना, म्हणून म्हणलं. तर तसं काय वाटून घेऊ नका, बिनधास्त मला सांगा. मी आदन मधनं येत जाईन की इकडं. कसं असतं, एकटं माणूस म्हणलं का नाही की जोडीला बोलायला चालायला कोण आलं म्हणजे बरं असतंय, जरा करमत. आणि मी इकडं आली म्हणजे आमच्या जयश्रीला बी जरा शिकवेन ना, सासूची सेवा कशी करायची ती. आली शीतल. शीतल तुझीच वाट बघतोय आम्ही. चला निघायचं का आपण? होय भया, माझा तर का नाही इथनं पायच निघाना झालाय बघा. म्हणजे तुम्ही एकदम छान वागवलं का नाही म्हणून म्हणलं. आणि तसं आमच्या जयश्रीला ही सासर वाटायचंच नाही बघा. एवढं प्रेम मिळेल तिला इथं. बाकी ताई साहेब, पूजा बाकी बेस्टच झाली बर का. आणि जेवण तर एवढं बेस्ट झालं होतं का नाही, अख्खं गाव बोटत चाटत घरला गेलं. आईला हे आमच्या मदर इन लॉ, यांची चार्जिंग कशी काय संपत नाही हेच कळत नाही मला.
तुम्हाला माहिती मगाशी मी स्वतःलाच चिमटा काढून बघितला. का ग हे जे एवढं चांगलं चाललंय ते खरंच चाललंय का नाही ते बघाय. असं का म्हणतेस? अहो बघा तर सगळेजण किती खुश आहेत. मामा मामी जीजी सगळ्यांना लई बरं वाटतंय. मागल्या टाइमला सगळे एवढे खुश कधी होते मला तर आठवणच झालंय बघा. मामाच्या डोक्यावरचं वजन कमी झालंय ना, हे बघूनच मला लय भारी वाटते बघ. सगळे या दिवसाची लई आतुरतेनं वाट बघत होते बघा. तसं जयश्रीनी बी लई सोसले हो. पण शितले तुला खरं सांगू का, कधी कधी माझ्या मनात असा पण विचारायचं की आपणच चुकीचं वागलोय का म्हणून. आपण म्हणजे अगं म्हणजे मामा मामी जेडी काय मलाच बघत आलेत ना, आणि जेडीच्या मनात मीच होतो माहिती ना तुला. हा मग पण मला तू आवडलीस त्यावेळी उगाच खोटं बोलून नाही वाटलं मला. बोललं बी नाही पाहिजे. तुम्ही जे काय केलं ते बरोबर केलं, काय चुकीचं केलं नाही. म्हणजे आता बघा की जरा उशिरा का होईना पण झालंच ना सगळं व्यवस्थित. वय शितलं सुखाचे दिवस यायला थोडा खडतर प्रवास सोसायलाच लागतो आहे ना. हा मग आमचे नाना म्हणतात जे होणार आहे ते कधीच टाळता येत नाही आणि चांगल्यांबरोबर कधीच वाईट घडत नाही. खरं शितले आता आपल्या घरात बाई जेडी नाही ना, मग कसलंच टेन्शन नाही बघ. आता आपण निवांत आहे बघ. आता मी 2 दिवस फुल एन्जॉय करणार आहे. फक्त तुम्हीच म्हणजे कसलंच बंधन नाही, टेन्शन नाही ना. आता फक्त तू आणि मी, आपण दोघच. आपण तिघ. हा वय वय आपण तिघ. आपल्या तिघात चौथा कोण नाही. हा सगळ्यांचं प्रेम आजच होतं जायचं होतं. तिन्ही कुटुंब आनंदाने राहू म्हणे. तिथं माझ्या आयुष्याची वाट लावली त्या अजान शितलीनं. तिन्ही कुटुंब सुखानं वागू म्हणतात. असं बरं होऊन देईन मी. प्रेसिडेंट चला तुमच्या घरातले निघाले. मग काय नाचू का मी? का त्यांना मी म्हणू थांबा इथंच आमच्या सोबत? नाही कसं आहे ना, आपण तर परत आमच्या घरी जायचं काही चान्सेस दिसणार मला. मग त्यांनाच म्हणते इथंच राहायला या, काय का नाही? आमच्यावर कशाला जागा काढताय? कशाला काढताय म्हणजे? कुणामुळे झालं हे? कुणामुळे झाले? अहो तुमच्यामुळेच झालं हे सगळं. माझा काय संबंध? अहो तुमचाच संबंध आहे. कुणामुळे आलोय आपण इथं? एवढंच होतं ना तर आमचा बंगला सोडून तुमच्या खोरड्यात राहायला आलोच नसतो आम्ही. असं बोलताय जणू माझ्यासाठी तिकडे राहायला आला होता. हो मला तर आता असं वाटायला लागले की तुम्ही ना तुम्हाला तिकडे राहायचं कंटाळा आला होता म्हणून ही सगळी नाटकं केली तुम्ही इकडे यायची. हो तुमच्यासाठी तिकडे राहायला यायला मला काय कुत्र चावलंय वे? हे बघा आमचं प्लॅनिंग सगळं परफेक्ट असतं पण ह्यात नेमका कोणाचा तरी हात आहे. कुणाचा? ते जर का माहित असतं तर गप्प बसलो असतो का मी? काहीतरी केलंच असतं ना. हे बघा उद्या ताईसाहेबांना जाऊ द्या मग बघतो आम्ही काय तर. नुसतं आपलं बघतच बसा. करायच्या नावाने नुसती बोंबच असते नेहमी. आता झाली ना पूजा. एकदा ताईसाहेब हितनं गेला की आम्ही हे शोधून काढणार. त्यांना इथं बोलवलो कोणी? आमचं ठरलंय. आणि मग आम्ही बघा त्याचं काय हाल करतो ते. आम्ही सोडतोय वय. हो नाही ते ठीक आहे पण ताईसाहेब गेल्यावर मग नंतर काय? दॅट टाइम यू टेल. मी नुसतं असलं चुकीचं इंग्लिश बोलत बसायचं. हो ताई जात्याल पण मग आपण परत आमच्या घरी कसं जायचं? कसं जायचं म्हणजे? हो नुसतं अख्खं गाव नाही तर पंचक्रोशी दारात येऊन जीवन गेलीये. आमच्या घरातले तुमच्या घरातले तर शितलीच्या घरातले हसत खेळत बोलत बसलेत. हो आपण ज्यासाठी एवढी सगळी नाटकं केली ते प्लॅनच फिसकटलाय. हे बघा तुमच्या घरी जायचं हे फिक्स आहे पण कसं जायचं हे अजून ठरवलेलं नाही आम्ही. हे बघा मी तुम्हाला या आधी बी लई वेळा सांगितलंय आणि आता परत एकदा सांगते मला इथं राहायचं नाही. हो एवढाच प्रॉब्लेम आहे ना तर जावा इथनं. तुमच्या घरचे निघाले जावा गो. तर गो म्हणे गो. नाहीतर काय मग तुम्ही असं बोलताय हे सगळं मी एकट्यानेच केले. ह्यात तुमचा पण हात एवढं लक्षात ठेवा. आता अडकलो तर दोघांनी मिळून सोल्युशन काढायचं का असं भांडत बसायचे? हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताईसाहेब उद्या इथनं बाहेर पडू द्या मग बघतो आम्ही काय करायचं ते. आमचं ठरलंय. ऐकते तुमचं पण ही शेवटचं एवढं लक्षात ठेवा. हो हे फर्स्ट लास्टच्या नंतर करा. आधी तुमच्या घरच्यांना बाहेर काढू चला.
आय मीन तुमच्या घरच्यांना आधी बाय बाय करू, मग ताई साहेबांना. चला. ताईसाहेब, आईसाहेब, येऊ का? औक्षवंत हो, स्वतःची काळजी घे, जप स्वतःला. आई साहेब, आमची पोरगी आता तुमच्या पत्रात घातली बघा. तिच्याकडनं जर काय चूक झाली तर तेवढी पोटात घाला. वय बाई जेडे, सुखानं संसार कर पुरी. हे बघ, या घरात तुला कशाला कमी पडायची नाही, पण तू पण कुठं कमी पडू नकोस बघ. हे बघ, आता जबाबदारी निभा, सगळं सांभाळून घे. अगं, एवढं चांगलं घर, एवढा चांगला नवरा सगळ्यांच्याच नशिबात नसतोय बाई. जेडे, आता काय बोलावं आणि कसं बोलावं काय सुचत नाही बघ. अगं, तुझं एवढं सगळं चांगलं होताना बघतोय, त्याचा लय आनंद आहे. पण उद्यापासून तू त्या घरात नसणार याचं दुःख बी आहे. हो पप्पा, मम्मी, असं काय करताय तुम्ही? मी येत जाईन की आतनं मधनं घरी, आणि इथंच तर राहतो अहो आपण. कुठे लय लांब राहतोय तेव्हा. मी एकटी नाही, यांना बी आणीन सोबत. काय हो? हा हा अगं, आता तसं पाहुणं म्हणून येतालच की, पण आता तू कायमस्वरूपी तुझ्या सासरी आलीस. आणि हे बघ जेडे, एकदा का पोरगी सासरी गेली का नाही, ती तिच्या घरी रमतीच बघ. तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्यांना इथं काही कमी पडणार नाही. तुम्हाला कुठलीच तक्रार घेऊन आमच्या दारात नाही यावं लागणार. अहो, तक्रारीचा प्रश्नच कुठे येतो इथं. तुम्हाला सांगते ताईसाहेब, आज पूजा झाली का नाही तर अख्खं गाव मला सांगून गेलं बघा, जेडीने लय नशीब काढलं. तुम्ही निश्चिंत मनाने जा. बर, चला निघूया. चला. सिम्बा, येऊ का आम्ही? तुम्ही कुठं चालला आहात? आता आम्ही आमच्या घरी चाललोय. मग आम्हाला स्टोरी कोण सांगणार? अगो बाई, स्टोरी होय, पुढच्या याला सांगते. तुम्ही नंतर भेटाल ना तवा. तुमचं घर कुठे? हे तर जवळच राहतो की आम्ही. मग आम्ही पण येतो तुमच्या घरी. हाव बाई बाई, या की, कधी बी या. कधी पण नाही, आम्ही आत्ताच येणार. संग्राम, उगाच हट्ट करू नका. तुम्ही आत्ता जाल, पण रात्री आमची आठवण आली की गोंधळ घालाल परत आणून सोडा म्हणून. नाही नाही, आम्ही अजिबात नाही करणार. आम्ही येतो, आम्हाला जायचंय सुट्टीला. अहो अहो, आता ते एवढं म्हणतात तर येऊ देत की, काय होतंय त्याला? अहो नाही नाही मामी, काय ताईसाहेबांना उद्या दौंडला पण जायचंय ना, त्यांची कामं पण अडली असतील, होय ना? नाही नाही, तुम्ही थांबा, आम्हाला जायचंय शेती मामीकडे. सिम्बा, हट्ट करू नका, समजून घ्या. आम्ही नाही त्रास देणार त्यांना. ठीक आहे, जा तुम्ही. अहो ताईसाहेब, असं कसं जाऊ द्या? आम्हाला माहितीये ते फार वेळ नाही थांबणार. 2 तासात येतील माघारी. आम्ही नाही येणार माघारी 2 तासात. आम्ही खूप दिवस राहू शकतो. बरं, तुम्हाला जेवढं राहायचंय तेवढे दिवस राहा. अहो पण संग्राम, नीट राहायचं, दंगा करायचा नाही, त्रास द्यायचा नाही अजिबात. आलंय का ध्यानात? बर, जा. येऊ दे ना. अहो वय वय, येऊ दे की. काय ग शीतल? होय होय, येऊ द्या की. चला. अरे देवा, आता यो येणार म्हणल्यावर 2 दिवसाची सुट्टी वायाच गेली की म्हणायची.